मुंबईच्या काँग्रेस कार्यालयासमोर मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे। मुंबईत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे। त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला। त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। संसदेतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत। एकीकडे भाजपने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे। दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत। याच दरम्यान मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर आंदोलन केले। भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आणि भाजप कार्यकर्त्यांनी थेट सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या पोस्टरवर शाईफेक केली। तसेच काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या पोस्टरवरही शाईफेक केली। तसेच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं। ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागलाय।